राधे राधे सगळ्यांना. आपण काल ऑगस्ट महिन्याबद्दल जाणून घेतलं. आज सप्टेंबर मंथबद्दल जाणून घेण्याची वेळ आहे. सप्टेंबर मंथ ॲक्च्युली खूप स्पेशल आहे. माझा बर्थडे मंथ आहे. माझ्या हस्बंडचा बर्थडे मंथ आहे आणि फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स त्यांचा पण बर्थडे मंथ आहे सप्टेंबर. सो सप्टेंबर मंथ असं म्हणायला हरकत नाही की आमच्याकडे पूर्ण मंथमध्ये कमीत कमी 20 डेज कोणा ना कोणाचा बर्थडे आहेच सप्टेंबर मंथमध्ये, असं म्हणायला काही हरकत नाही. सो सप्टेंबर मंथ खूप स्पेशल आहे आमच्यासाठी. सप्टेंबर मंथमध्ये बॉर्न झालेले लोक कसे असतात, ते थोडेसे प्रॅक्टिकल असतात, सेन्सिटिव्ह असतात, लॉयल असतात. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता. अगदी तुम्ही त्यांना जाऊन कोणतीही गोष्ट सांगितली ना, तर याचे चान्सेस खूप कमी आहे की ती गोष्ट कोणा दुसऱ्याकडे जाईल. येस, याच्यातही कंडिशन आहे की त्यांचे बाकीचे नंबर्स कसे आहेत. बरेचसे जे सप्टेंबर बॉर्न असतात ते खूप सिक्रेटिव्ह असतात. म्हणजे त्यांना कोणाचंही गोष्टी ते बरोबर स्वतःजवळ जपून ठेवतात. त्याला ऑर्गनाइज्ड असतात, सिन्सिअर असतात, इंटेलिजंट असतात, ते चॅरिटेबल नेचर असते त्यांचा, केअरिंग असतात, खूप कॉन्फिडंट असतात. कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे कुठलीही गोष्ट करताना त्यांच्याकडनं कॉन्फिडन्स घ्यायला हवा, असं आपण म्हणू शकतो. अतिशय सेन्सिटिव्ह असतात ते लोक. कोणालाही हेल्प करायला ऑल द टाइम रेडी असतात. म्हणजे त्यांना अगदी कोणी अर्ध्या रात्री जरी फोन करून हेल्प मागितली, सो दे आर रेडी टू हेल्प यू. ओपन हार्टेड असतात, ओपन माइंडेड असतात. आपण असं म्हणू शकतो की कुठली पण नवीन गोष्ट ते इझिली ॲक्सेप्ट करून करून घेतात. कुठल्याही नवीन वातावरणात ते इझिली स्वतःला ढाळून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर त्यातले बरेचसे लोक म्हणजे मोस्टली सप्टेंबर बॉर्न जे असतात ते खूप हार्डवर्किंग असतात. त्यांना इझिली कोणती गोष्ट भेटली तर त्यांना त्याच्यात समाधान नाही भेटत, असंही आपण म्हणू शकतो. ते ना दुसऱ्यांच्या आनंदासाठी काहीही करू शकतात. फन लव्हिंग असतात ते. फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये त्यांना वातावरण आनंदी असावं असं नेहमी त्यांना वाटतं. त्यानंतर यांना आहे ना नवीन नवीन इन्फॉर्मेशन घ्यायला खूप जास्त आवडते. म्हणजे नॉलेज सीकर असतात असं म्हणू शकतो. नॉलेज गेन करायला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल, वेगवेगळ्या फील्डबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन घ्यायला अतिशय जास्त आवडतं. नाही करू शकत किंवा बोलून नाही दाखवत. हे करतील लोकांसाठी, पण हे बोलून नाही दाखवू शकत, असं हा यांचा प्रॉब्लेम असतो. ॲक्च्युली यांनी याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे, हे पण आपण म्हणू शकतो. बट प्रत्येकच जण या गोष्टीवर काम करेल असं नाही आहे. स्वतःचे इमोशन्स जर का कोणासमोर नाही मांडू शकत आहात, तर ॲटलिस्ट तुम्ही ते एखाद्या डायरीवर लिहून काढा. त्याच्यामुळे पण तुम्ही तुमचा स्ट्रेस पण बाहेर काढू शकाल, तुमचे इमोशन्स पण बाहेर काढू शकाल. पण सप्टेंबर बॉर्न जे पीपल असतात ना, ते स्टबर्न असतात. म्हणजे स्वतःचे थॉट्स ते लवकर चेंज नाही करत. ते त्यांनी जो एक कुठल्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल विचार बनवून ठेवलेला असतो, तर ते लोक चेंज नाही करत. ॲक्च्युली हे पण चेंज करण्याची आवश्यकता असते. कारण हे स्पेसिफिकली प्रॉब्लेम कुठे क्रिएट करतं, तुमचा स्टबर्ननेस प्रॉब्लेम कुठे क्रिएट करतो, तुमच्या रिलेशनशिपमध्ये. ते रिलेशनशिप फक्त कुठल्या व्यक्तीसोबत म्हणण्यापेक्षा की फक्त हस्बंड वाईफच्या रिलेशनशिपमध्ये नाही किंवा किड्ससोबतच्या रिलेशनशिपमध्ये नाही, बाकी पण रिलेशनशिपमध्ये स्टबर्ननेस प्रॉब्लेम्स क्रिएट करतो. सो यू हॅव टू चेंज दिस. त्यानंतर हे लोक क्रिटिसाइज करतात दुसऱ्यांना. यांना क्रिटिसाइज करायला आवडतं. बट जर का तुम्ही क्रिटिसाइज करत आहात ना, तर कोणी जर का समजलं की तुमच्याबद्दल तुम्हाला काही बोलत आहे, तुम्हाला तुमचे अवगुणांपासून अवगुण सांगत आहे किंवा तुमच्यातले वाईट गुण सांगत आहे, तर तुम्ही ते पण ऐकून घ्यायला तयार असायला हवं. आणि ॲक्च्युली हा गुण स्वतःमध्ये डेव्हलप करणं खूप जास्त मुश्किल आहे. कारण 9 नंबर कसं थोडंसं स्टबर्न त्यांचा नेचर असतो ना, तर त्याच्यामुळे हे क्रिटिसिझम वगैरे ॲक्सेप्ट नाही करू शकत. कोणी त्यांच्याबद्दल जर का असं काही वाईट साईड बोललं ना, तर ते लोक नाही सहन करू शकत. दिस इज द रिअल फॅक्ट. बट त्यांनी ते सहन करायला हवं. आणि जर का तुम्ही ॲक्सेप्ट करू शकत असाल, चेंज स्वतःमध्ये घडवून आणू शकत असाल, तर ठीक आहे. नाही तर सेकंड ऑप्शन तर आहेच, एका कानातून ऐकायचं, दुसऱ्या कानातून सोडून द्यायचं. ओके. बट त्या गोष्टी क्रिटिसिझममुळे समोरच्या व्यक्तीसोबत वाद नका घालू, हेच फक्त एक सजेशन आहे. त्यानंतर हे लोक आहे ना, चिटिंग केली किंवा कोणी त्यांच्यासोबत धोकाधडी करण्याचा प्रयत्न केला, तर हे अजिबात ती गोष्ट विसरत नाही आणि त्या व्यक्तीसोबत रिव्हेंज घ्यायला पण तयार राहतात. त्या व्यक्तीसोबत बदला घ्यायला पण तयार राहतात. ॲक्च्युली ही गोष्ट पण विसरायला हवी. त्याच्या मागचं रिझन सांगते की तुम्ही जरी बदला नाही घेतला, तरी जो कर्म असतो ना, तो बरोबर बदला घेतो. युनिव्हर्स आहे ना, युनिव्हर्स बरोबर बदला घेते त्या गोष्टीचा त्या व्यक्तीसोबत. सो तुम्हाला बदला घ्यावाच असं नाही आहे. तुम्ही फॉरगिव्ह नका करू, तुम्ही त्या व्यक्तीला माफ नका करू, फॉरगेट नका करू, फॉरगिव्ह नका करू, फॉरगेटही नका करू, विसरू पण नका ती व्यक्ती तुमच्यासोबत कशी वागली. पण
त्या व्यक्तीच्या सोबत बदला घेण्याची भावना नका ठेवू. कारण बदला घेण्याची भावना जर का तुम्ही ठेवाल ना, तर तुम्ही स्वतः जास्त हर्ट व्हाल. होपफुली यातल्या खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत मॅच करत असतील आणि जर का तुमच्यासोबत मॅच करत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राधे राधे.